ज्या तुकड्याच्या खरेदी झाल्या होत्या, ज्यांची नावं इतराकत होती, ते भोगवर्ध सदरी आणायचे. ते मालक झाले तर सुरुवातीला 25% रक्कम भरायची होती. मग तो जाऊन भोगवर्ध सदरी मालक त्याचा सातबाऱ्यानं नाव लागत होता. नंतर जो काळ आला त्याच्यामध्ये येणार दुसऱ्या सरकारने काय केलं, ते 25%वरून 5%वर आले. एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये झालेला एक चांगला निर्णय म्हणजे 25% रेडी रेकना रेट आणि 5% रेडी रेकना रेट. खूप सारा बदल झाला. म्हणजे त्याच्यामध्ये गॅपच खूप आहे की ज्या ठिकाणी 1 लाखाला 25,000 भरायचे होते, की धरून चाला आपण, तर 1 लाखाला 5,000 रुपये. सगळ्यात चांगला निर्णय झाला. आणि 10 गुंठ्यामध्ये क्षेत्र रेसिडेन्शियल गावठांच्या लगत प्लॉट आले. मध्ये JR निघालेले आहे. त्याच्यामध्ये लोकांचं तर खूप म्हणजे विसंगड पण झाला की 200 मीटर 500 मीटर 200 मीटर 500 मीटर गावठांच्या लगत प्लॉट. सुरुवात मग लोकांनी झाली गावठांच्या लगत प्लॉट तुकडा खरेदी मारू शकतो, 2 गुंठ खरेदी 3 गुंठ खरेदी मारू शकतो. हेडलाईन्सला पण आले, टीव्हीवर पण चालले, तुकडा बंदी 2 गुंठ खरेदी झाले, तुकडा बंदी हटली, हे झालं ते झालं. बदल झाला. बदलपेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी JR आणून त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस केले. हटला, चेंज केले, बदल झाला. ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तर बदल करण्यात आले. हटली नाही, काढली नाही, कधीच नाही काढली. भविष्यात काढली घेऊन जाऊ शकते.